नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज जे विधेयक संमत झालेलं आहे विधानसभेमध्ये, आणि ते विधेयक आहे महाविद्यालयीन शुल्क नियंत्रण कायदा. आता अस्तित्वात येण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झालेली आहे. अर्थात विधान परिषदेमध्ये त्याबाबत काय होणार आहे हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. या बरोबरीनं जी चर्चा आपण करणार आहोत या विषयाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेले आहेत. शिक्षण शुल्क नियंत्रण विधेयकामुळे राज्यात महाविद्यालयीन शिक्षण स्वस्त होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित करतोय. या व्यतिरिक्त शालेय शिक्षणासाठी अस्तित्वात असलेला 2011चा जो कायदा आहे शुल्क नियंत्रण कायदा, त्याची अंमलबजावणी का होत नाहीये, होते का किंवा का होत नाहीये, हे सुद्धा आपण त्या निमित्ताने विचारणार आहोत. आणि महागलेल्या शिक्षणाच्या कचाट्यातून सर्वसामान्यांची सुटका होईल का, हा सगळ्यात तुमच्या आमच्या मनातला जिव्हाळ्याचा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत. गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. सरकारची बाजू त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. प्राध्यापक अमृता जोशी आंबडेकर आहेत, ज्या केवळ भाषा तज्ज्ञ नाहीत तर पालक म्हणून आता त्यांची मतं आपल्यासमोर मांडणार आहेत. रमेश जोशी आपल्यासोबत आहेत, बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेचे आणि ते माजी नगरसेवक सुद्धा आहेत. अर्थात रमेश जोशी यांना सुद्धा या निमित्तानं आपण प्रश्न विचारणार आहोत. राजेश टोपे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार आपल्यासोबत आहेत. आणि प्राध्यापक राहुल कराड आपल्यासोबत आहेत, जे उपाध्यक्ष आहेत MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणेचे. अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न राजेश टोपे तुम्हाला विचारायचा आहे. विधानसभेमध्ये शुल्क नियंत्रण जे विधेयक आहे ते संमत झालेलं आहे. विधान परिषदेत त्याची काय परिस्थिती असू शकणार आहे, त्या संदर्भामध्ये जे बदल सुचवलेत ते बदल काय आहेत, आणि या सगळ्या अनुषंगाने जसं शालेय शुल्क नियंत्रण कायदा जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही, याबाबत तुमची मतं काय? नमस्कार. मी या विधेयकाचं नक्की स्वागतच केलेलं आहे. आणि मला एक अभिमानानं सांगितलं पाहिजे की मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे हा जो ड्राफ्ट आहे हा सुद्धा आम्हीच अप्रूव्ह केलेला आहे. आणि आचारसंहिता लागली आणि त्याच्यामध्ये हे बिल राहून गेलं. त्यामुळे पूर्वीच्या सरकारला सुद्धा हे बिल आणायचंच होतं. माझ्या स्वतःच्या सुद्धा माझ्या डिपार्टमेंटच्या सह्या त्याच्यावर झालेल्या आहेत, माझी सही झालेली आहे. आणि मग ते LNJD कडे फायनल कॅबिनेटमध्ये येण्याच्यासाठीचं ते गेलेलं होतं. ही पार्श्वभूमी. नंबर 2, यामध्ये आता आपण जसं विचारलं की यामध्ये आम्ही काही सुधारणा सांगितल्या, खूप डिटेल चर्चा झाली. आणि त्या माझ्या सुचवलेल्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिली सूचना जी मी सांगितली होती की रिटायर्ड हायकोर्ट जस्टिसच नको, तर त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असलेला ACS लेवलचा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी किंवा चीफ सेक्रेटरी लेवलचा व्यक्ती सुद्धा पात्र असावा, म्हणजे पर्याय असावा त्या दोन्ही अथॉरिटीजचा प्रमुख म्हणून, चेअरमन म्हणून, फीज नियंत्रण आणि प्रवेश नियंत्रण दोन्हीचाही प्रमुख म्हणून. तो एक विषय मान्य केला. दुसरा विषय हाही मान्य केला की साधारणपणे त्याच्यामध्ये असं होतं की मॅनेजमेंट संपूर्णच दोषी. समजा जर काही कागदपत्र देण्यात चूक झाली किंवा काही फीज आकारली आणि त्यापेक्षा नियमभंग झाला आणि थोडी जास्तीचे पैसे कुठे घेतले असले तर यामध्ये 100% सगळे मॅनेजमेंट दोषी, अध्यक्षापासून तर टोटल ट्रस्टीज. बऱ्याच इतक्या मोठ्या संस्था आहेत की त्यांच्या अध्यक्षांना खाली एखाद्या कॉलेजमध्ये काय चाललेलं असतं हे माहिती सुद्धा नसतं. त्यामुळे आम्ही विनंती केली की ट्रस्टीजच्या वतीने एखादा नेमणूक केलेला व्यक्ती सुद्धा दोषी, त्याला जबाबदार धरावं अशा स्वरूपाने त्याच्यात मजकूर असावा. 100% ट्रस्टीजला दोषी धरू नये, तो पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भरारी पथक, म्हणजे हे सगळं जी फीज आकारलेली आहे त्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही ते तपासण्यासाठी परत भरारी पथक नेमण्याचा मी म्हटलं काही गरज नाही, कारण AICTEच्या नॉर्म्स प्रमाणेच कॉलेज मंजूर केलं जातं. आणि DTE म्हणजे डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन हे सुद्धा सातत्याने त्याच्यात तपासणी करत असतात. त्यामुळे ह्या 2 महत्वाच्या स्टॅच्युटरी अथॉरिटीज असताना परत ही तिसरी अथॉरिटी करण्याची गरज नाही. आणि त्यामुळे भरारी पथकाचा हा विषय टोटली तो क्लॉज रद्द करावा, तो सुद्धा रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. त्यामुळे हे एक मला असं म्हणायचं की शिक्षण संस्था ही महत्वाच्या आहेत, विद्यार्थी तर म्हणजे आपला केंद्र बिंदू आहे, त्याला धरूनच आपण त्याच्या हितासाठीच संस्था आणि शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी
टीचर्स आणि संस्था या सगळ्यांचंच हित बघणारं विन 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 सिच्युएशन सारखं सगळे क्लॉजेस त्याच्यात असावे असं माझं त्यातलं मत होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते मान्य झालं. आता फक्त मला एकच त्यातलं सांगायचं की कसं झालं की फीज नियंत्रण समितीला काहीतरी 120 दिवस दिलेत. जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जर का व्यावसायिक सगळे शिक्षण कॉलेजेस जर म्हटले तर हजारोंमध्ये आहेत, म्हणजे शेकड्यांमध्ये नाही हजारोंमध्ये आहेत. आणि ते 120 दिवसात या सगळ्या कॉलेजेसचा दरवर्षीचा फीज नियंत्रणचा प्रस्ताव 120 दिवसात 4 महिन्यात प्रस्ताव सादर केल्यानंतर मान्य करायचा 120 दिवसात, तर ते शक्य नाही. म्हणून मी त्यांना म्हणालो किंवा 120 दिवसात एकतर तेवढं परिणामकारक आणि तेवढं कार्यक्षम ती समिती असली पाहिजे, त्यातली संख्या तेवढी असली पाहिजे. एवढं प्रचंड मोठं आपलं देशातलं नंबर 2 राज्य आहे की जे व्यावसायिक शिक्षणामध्ये एवढा विस्तार झालेला आहे आपला. त्यामुळे माझं एवढंच सांगणं होतं की ह्या 120 दिवसात जर नाही केलं समितीने फायनलाइज तर ते डीम टू बी फायनलाइज असं समजण्यात यावं, तर ते त्यांनी मान्य केलं नाही. मला वाटतं ती थोडीशी त्रुटी राहून जाईल. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ॲडहॉक विषय म्हणजे ॲडहॉक फीज घेण्याची व्यवस्था त्याच्यात आहे आणि ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा जर म्हणजे त्याच्यासाठी विद्यार्थी आणि कॉलेज सफर होऊ नये हा त्यातला माझा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि दुसरं माझं एक म्हणणं होतं की इन्स्टिट्यूशनचे जे काही कोटा असतो 20%, त्या इन्स्टिट्यूशन कोट्याला सुद्धा मी मंत्री महोदयांना म्हणालो होतो की बऱ्याचदा काय होतं इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये डोनेशन्स घेतले जातात आणि मग ते काहीतरी डोनेशन्सच्या तक्रारी होतात, मग कॅश पैसे घेतले जातात. ह्या सगळ्या गोष्टी जर नको असायला असतील तर ज्या काही फीज निर्धारण केलेली आहे त्याच्या 2 टाइम्स 3 टाइम्स काय जी असेल ती फिक्स करून आपल्या फीज नियंत्रण समितीने सांगावं आणि त्याप्रमाणे ऑथोराइज्ड फीज घेण्याची मुभा संस्थेला घ्यावं, जेणेकरून या इन्स्टिट्यूशनल कोट्याचा मुख्य कन्सेप्टच असा आहे की रेग्युलर जे स्टुडंट्स असतात 80% त्यांची फीज कमी असावी, यांची फीज थोडी जास्त असावी, जेणेकरून ते क्रॉस सबसिडाइज्ड त्या दृष्टिकोनातून गरीब होतकरू आणि चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना क्रॉस सबसिडाइज व्हावं म्हणून यांच्याकडून थोडी जास्त फीज अधिकृतपणे 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स काय असेल ते घेता यावं. तर त्यालाही ते म्हणाले की रूल्स मध्ये टाकूया अशा पद्धतीनं सांगून मग आमच्या ह्या 3-4 ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या मान्य केल्यात. मला वाटतं की विधान परिषदेमध्ये सुद्धा हे मान्य व्हायला मला अडचण वाटत नाही. शेवटी त्या सभागृहाचा तो स्वतंत्र अधिकार आहे, परंतु त्यांनाही वाटलं तर 1-2 सूचना ते देऊ शकतील. पण बिल एकंदर विधेयक अत्यंत स्वागतार्ह आहे. मी सांगितलं तसं तो आमचाही गव्हर्नमेंटचा मानस होता. आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे हे ड्राफ्ट सुद्धा मानस आमच्याच काळातला आहे हे मी या निमित्ताने सांगेल. त्यामुळे मी स्वागतच केलेलं. तुम्ही स्वागत केलंय, तुम्ही म्हणताय विरोधी पक्षांनी सुद्धा याचं स्वागत केलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अर्थात त्या स्वागताच्या अनुषंगाने आपण आणखीन काही मुद्दे घेणार आहोत. काही मुद्दे निश्चित प्रतिकूल असणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये. राहुल कराड, तुम्हाला हाच प्रश्न आहे की एकूण ही जी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, एक नव्यानं आपण या सगळ्या प्रक्रियेकडे बघतोय, काय एक संस्था चालक म्हणून तुम्हाला वाटतंय शुल्क नियंत्रण हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं बघतोय, खरं तर आपल्याला सगळ्यांना खरं तर शिक्षण एकीकडे गुणवत्तापूर्ण पाहिजे आणि त्या बरोबरीनं ते स्वस्त सुद्धा पाहिजे, ही याचा जो ताळमेळ आपल्याला बसवायचा तो कसा बसेल असं तुम्हाला वाटतंय? मला सर्वप्रथम ह्या शिक्षण शुल्काच्या बाबतीत मला मनापासून वाटतं की कायदा आपल्यासारख्या देशामध्ये एक सोशल इंजिनिअरिंगचा जर पार्ट पाहिला तर अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. त्या दिशेने शिक्षण शुल्क समिती होतीच इतके दिवस, पण एकीकडं मागच्या 67 वर्षात स्वातंत्र्यानंतर जे आपण जे काही अचीव केलं आणि ज्या काही शिक्षण संस्था हजारो कोटीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही भारतभरामध्ये पाहताय, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, तर ह्या सगळ्या प्रायव्हेट संस्था 4,500-5,000 इंजिनिअरिंग कॉलेजेस देशामध्ये किंवा बाकीच्या मेडिकलच्या संस्था, तर हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं झालं ह्याचा थोडासा आपण अभ्यास करण्याची गरज आहे. कधी काळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील, तर त्यांनी प्रायव्हेटायझेशन बाबा महाराष्ट्रामध्ये असावं ह्या भूमिकेतनं जेव्हा काही पावलं उचलली गेली, आमच्या वडिलांनी डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांनी पुढाकार घेतला, बाकी शिक्षण संस्था चालक त्यांनी पुढाकार घेतला
आणि तेव्हा मॅनेजमेंट कोटा आणि ही जी काही एक पद्धत होती ह्यातनं किंवा आता हा डोनेशन आता पूर्णपणे आता इलिगल विषय झाला. फी फिक्सेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहता कोचिंग सेंटरच्या बाबतीत आता चर्चा मी ऐकत होतो टीव्हीवरती की आज शाळांच्या फिया काय झाल्यात आणि इंजिनिअरिंग कॉलेजची आपली फी लाख आणि ₹1.25 फी आपली इंजिनिअरिंग कॉलेजची. काही कॉलेजेसच्या फिया अक्षरशः 60 आणि 50,000 रुपयामध्ये 40,000 रुपयामध्ये कॉलेज चालवायचं कसं मला नाही अजून म्हणजे लक्षात नाही येते की तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये 30-40,000 किती जागा रिकाम्या आहेत. पूर्ण भारतामध्ये 14-15 लाख मुलं जवळपास इंजिनिअरिंगला ह्याच्यामध्ये भाग घेतात. आणि तर हे काही त्यांना मला एक कळतंय की सरकारच्या सगळ्या आता रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस घ्या किंवा बाकीच्या सगळ्या IIT सारख्या संस्था घ्या, पुण्यातलं COEP कॉलेज असेल किंवा बाकीच्याही सरकारच्या संस्था घ्या, त्यांना सरकारकडनं कशा प्रकारे एड मिळाली जाते. तर मला नाही वाटत की म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हमधनं जर मी पाहिलं की MIT ही शिक्षण संस्था की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे गेले 30-32 वर्ष झालं काम करतेय आणि ती आज एक एस्टॅब्लिश संस्था झाली. पण आता नवीन लोक जेव्हा कुणी डेअरिंग करतात की बाबा आम्हाला शिक्षण संस्था काढायची आणि आम्हाला काही काम करायचंय, तर ह्या फी फिक्सेशनच्या माध्यमातून मी पालकांच्या बरोबर आहे. मी पूर्णपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून इंटरनॅशनल जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांना एड दिल्या जातात, शिक्षण संस्थांना एड दिल्या जातात, स्कॉलरशिप्स तयार केल्या जातात. 3-4-5% आपण फक्त सरकारच्या सगळ्या तुमच्या बजेटचा खर्च शिक्षणावर आपण इथं करतोय. आणि हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बाबा ह्या सगळ्या एका कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमधनं पूर्ण भारतात आज ह्या सगळ्या प्रायव्हेट संस्था जर तुम्ही पाहिल्या, सरकारचं जमीन नाही, सरकारची कुठली एड नाही, सरकारची कुठली बिल्डिंग नाही आणि ह्या एवढं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, तर मला असं वाटतं की ह्याला पॅटिंग केलं पाहिजे आणि एक अशी एक स्ट्रक्चर बनवायला पाहिजे की आता पुणे COEPला मला माहित नाही किती एक्झॅक्ट नंबर 25-30 कोटी रुपये दरवर्षी किती मिळतात COEPला किंवा बाकीचेही असे अनेक कॉलेजेस सरकारच्या ज्या एड, तर अशा पद्धतीने जर काही स्ट्रक्चरिंग पुढच्या काळामध्ये कॅटेगरी नॅक्सचं बाबा एक ॲक्रेडिटेशन आहे भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे की अकॅडमिक क्वालिटी कंट्रोल किंवा ह्या बाबतीमध्ये काम करतं. पण बाबा 30-32 वर्ष MIT सारख्या संस्थेला झाली, बाकीच्या संस्था आता हा नवीन संस्था चालक आहे, ह्याला आपल्याला काही सपोर्ट कसा करता येईल. तर अशा भूमिकेतनं तर आपल्याला नवीन लोकांना ह्याच्यामध्ये येण्याकरता तुम्हाला कसं तुम्ही त्याचं पूर्णपणे इकॉनॉमिक्स पहा. मला माहित नाही की शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये अतिशय अशा प्रकारे की शिक्षण सम्राट अशा प्रकारची चर्चा केली जाते. म्हणजे मला दुःख होतं ह्याचं की सगळ्या पालकांना मला महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या लोकांना मला सांगायचं, इथं माजी मंत्री टोपे साहेब इथं आहेत, तर मला जगभरामध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे, मी त्यांच्यावर प्रवास केला आहे, जगभरातल्या सगळ्या संस्थांची आपण आजकाल ग्लोबल एरामध्ये आपण वावरतो. परवाच्या दिवशी मी बोलत होते डिजिटल एज्युकेशन गेलं, आता ई लर्निंगच्या बाबतीत लोक बोलत नाही, डिजिटल एज्युकेशनची गोष्ट बोलतात, मोबाईल एज्युकेशनची गोष्ट बोलतात. एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने जर द्यायच्या असतील तर तुम्ही शिक्षण शुल्काचा जो पूर्ण क्रायटेरिया तुम्ही पहा. आम्हाला नवीन डेव्हलपमेंट करायच्या, आम्हाला नवीन बिल्डिंग्स बांधायच्या, इनोव्हेटिव्ह गोष्टीच्या पद्धतीनं आम्हाला काही शिकवायचं. राहुल, तुमच्याकडे टप्प्याटप्प्याने या सगळ्या मुद्द्यांवरती येतो, कारण तुमच्या इतक्या प्रदीर्घ अनुभवामध्ये अनेक अडचणी ज्या तुम्ही सांगतायत, एक संस्था चालक म्हणून आणि समस्त संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला त्या निमित्ताने बोलवलेलं आहे. नेमकी तुमची भूमिका अधिक सखोलवर आपण समजून घेऊया. पण त्याबरोबर आणखीन काही मुद्दे आहेत. म्हणजे ज्या वेळेला रमेश जोशी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जे आत्ताचे बदल सुचवण्यात आलेले आहेत, आत्ताचा जो शुल्क नियंत्रण कायदा त्याच्यामधले जे बदल आहेत, ज्यामध्ये कदाचित संस्था चालकांनी दिलेला एक प्रतिनिधी जो आहे त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याची चा एक बदल आहे जो स्वीकारलेला आहे सरकारने, असे जे बदल आहेत ते तुम्हाला कुठेतरी पळवाटा म्हणून वाटतायत की या सगळ्या बदलांकडे तुम्ही सुद्धा सकारात्मक पद्धतीने बघताय? मी कॉलेजमधल्या किंवा उच्च शिक्षणातल्या शुल्क नियंत्रणाबद्दल न बोलता मी सध्या राईट टू एज्युकेशनच्या निमित्तानं शिक्षण पद्धतीमध्ये जो एक नवा कायदा निर्माण झालेला आहे, जो की ज्यामुळं इथे मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आवश्यक बनलेलं आहे गरीब माणसाच्या मुलांसाठी, किंबहुना सर्वच मुलांसाठी. ह्याचं ज्या पद्धतीनं आज विच्छेदन चालू आहे त्याची दखल आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये त्याचा उल्लेख करून का होईना पण घ्यावी लागलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा आपण बघतो की इथे जवळपास असलेल्या हजारभर शाळा, अनुदानित आणि विनानुदानित खाजगी शाळा, माझा खाजगी क्षेत्रावर खास भर आहे, कारण प्राथमिक शिक्षण हे नेसेसरीली हे पब्लिक एज्युकेशन असलं पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. जगभर आपण कुठेही गेलो तरी प्रायव्हेट एज्युकेशन
हे प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये सहसा असत नाही. पण आपल्याकडे उलटच आहे, जे हायर एज्युकेशन आहे त्या ठिकाणी मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला सरकारी संस्थांमध्ये जाण्यासाठी धडपड असते, कारण ते स्वस्तही असतं आणि दर्जेदार पण असतं. आणि खाजगी शिक्षण संस्थांकडे जाण्याला लोकांचा भर नसतो, कारण तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर डोनेशनच्या स्वरूपात पैसे घेतले जातात. अशा संबंध परिस्थितीमध्ये जे प्राथमिक शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक विस्तृत करणं, अधिक लोकांना तो उपलब्ध करून देणं आणि अधिक ते दर्जेदार करणं, याकरता संबंध शासनाने विचार केला पाहिजे. तसा तो होत नाही. उदाहरणार्थ मुख्यमंत्र्यांनी आता विधानसभेत गेल्या आठवड्यात जे सांगितलं, रमेश जोशी तुम्हाला मुद्दा जो आहे, आजचा जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्यामध्ये खरं तर शुल्क नियंत्रण जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाचं शुल्क नियंत्रण असेल किंवा अगदी महाविद्यालयीन शिक्षणाचं अनुदानित, विना अनुदानित किंवा खाजगी या सगळ्या प्रकारच्या शिक्षणाचं शुल्क नियंत्रण असेल. म्हणजे आजचा कायदा जरी शुल्क नियंत्रण आणि प्रवेश नियंत्रण या संदर्भात नियमन करणारा असला तरी सुद्धा जो कायदा या अगोदर जो कायदा झालाय त्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पण काय मत आहेत तुमचे? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राईट टू एज्युकेशन ऍक्ट हा केवळ प्राथमिक शिक्षणाकरता आहे, 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी आहे. त्याचा आणि शुल्क नियंत्रणाचा, हायर एज्युकेशनचा काही संबंध नाही. जे लोक प्राथमिक शिक्षणामध्ये शुल्क नियंत्रणाच्या गप्पा मारतात त्यांच्या दृष्टीनं याबद्दल असलेला जो कायदा आहे हा आता रिडंडंट कालबाह्य झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा संबंध विषय आपण थोडा मिक्सअप सरमिसळ केलाय की काय? नाही, सरमिसळ केलेलं नाहीये. सरमिसळ आपण राईट टू एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्ट मधनं सरमिसळ केलेली नाहीये. रमेश जोशी सर, तुम्हाला पुन्हा आपण आहोत अतिशय तपशीलवार, कारण हा निश्चित क्लिष्ट असा विषय आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. पण सरमिसळ अजिबात केलेली नाहीये, कारण 2011 साली एक कायदा झालेला आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्यांचा जरी अधिकार असला प्राथमिक शिक्षणावरती राईट टू एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्ट मधनं, तरी सुद्धा पुन्हा अमृता तुम्हाला विचारायचा हा प्रश्न की जे शिक्षण म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षण असो, अगदी नर्सरी पासूनचं सगळं शिक्षण असो, भयानक ज्या फीज आहेत त्या वाढलेल्या आहेत. सामान्य माणूस म्हणून पालकांना ते शक्य होत नाही. प्राथमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, कुठल्याही शिक्षणाची आत्ता परिस्थिती जर बघितली तर जे शुल्क आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. अशा वेळेला त्याच्यासाठीचा एक कायदा अस्तित्वात आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो, आधीच्या सरकारने केला आणि आत्ताच्या सरकारने महाविद्यालयीन शिक्षणाच्या नियंत्रणाच्या संदर्भातला कायदा केलाय. या दोन्हीच्या संदर्भात तुमची यावरची मतं काय? पालक म्हणून मी एक म्हणू इच्छिते की एक तर आपल्याकडे युनिफॉर्मिटी, की एखाद्या शाळेमध्ये म्हणजे शाळा असू देत की कॉलेज असू देत, तर फी नेमकी किती असावी, कुठे, की जर मी IB शाळेत घालते की मी SSC बोर्डाच्या शाळेत घालते, IGCSEच्या मध्ये, तर ह्या नियम 2011 साली जे पास झालेलं आहे त्यामध्येही म्हटलेलं आहे की अमुक एक शाळेनी जी फी आहे ही मोठ्या ठळक अक्षरात हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये लिहावी. मग हे होतंय का? किंवा एखाद्या शाळेमधलं प्रोसेस काय आहे की कुठल्या प्रकारे मला इथे ऍडमिशन मिळेल, ह्या सगळ्याच गोष्टी ह्या युनिफॉर्मिटी असणं, की एकच नियम सगळ्या शाळेंना, सगळ्या कॉलेजला हा लागू पडावा. दुसरी गोष्ट ट्रान्सपरन्सी, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो डोनेशन्स घेतले जातात किंवा काही अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज घेतले जातात की जिथे तुम्हाला नक्की कळत नाही नेमकं काय झालं म्हणून मला रिजेक्ट केलं, यामध्ये ट्रान्सपरन्सी येणं. आणि या दोन्ही गोष्टींचं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो नुसतं दप्तराचं ओझं, तर दप्तराचं ओझं म्हणण्याऐवजी मी म्हणेन की या सगळ्या गोष्टीचं ओझं हे पालकांच्या खांद्यावरही येतं आहे. आणि त्यामुळे मी तर म्हणेन की फॅमिली प्लॅनिंग हे एज्युकेशन फीज वरती अवलंबून झालेलं आहे आज, की मला 2 मुलं आज परवडूच शकत नाहीयेत कारण फीजच एवढ्या आहेत. आणि फी कमी केल्या तर दुसरीकडे भीती अशी वाटते की अरे फी तर कमी करेल सरकार, पण मग आम्हाला काय खराब शिक्षण मिळणार आहे का, मग तेवढ्या दर्जेदार शिक्षक असणार आहेत का, आणि शिक्षक नेमके कितपत चांगले मिळणार आहेत किंवा ते एज्युकेशन क्वालिटी मिळणार आहे का. मग एक मध्यमवर्गीय काय म्हणतो, माझ्या मुलाला आज पुढे जर नोकरी करायची असेल तर त्याला उत्तम शिक्षणाची गरज आहे. उत्तम शिक्षणासाठी मग त्याला खाजगी विद्यापीठात जाऊ देत, खाजगी एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊ देत, की अटलिस्ट माझे 2 पैसे जास्ती जातील पण त्याला एक खूप छान दर्जेदार शिक्षण मिळेल. मग असं का होत आहे? आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत किंवा
स्टेट बोर्डाच्या ज्या संस्था आहेत, तर इथे का नाही मग आपल्याला त्याच दर्जाचं शिक्षण मिळते? बरोबर आहे, नक्की. या दृष्टिकोनातून जी एक प्रकारची सामायिक व्यवस्था पाहिजे, परस्पर पूरक अशी व्यवस्था पाहिजे, ती व्यवस्था आता नाहीये. गणेश हाके, अगदी थोडक्यात एक ब्रेक घेणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्हाला सरकार म्हणून या पुढच्या काळामध्ये जी अंमलबजावणी म्हणजे 2011 साली जो कायदा झालाय शुल्क नियंत्रणाच्या बाबतीमध्ये, त्याची अंमलबजावणी आम्हाला शून्य दिसते. शाळांच्या जे शुल्क आहेत शाळांची, ती सुद्धा म्हणजे अगदी गगनाला भिडणारी शुल्क ठिकठिकाणी वेगवेगळ्या शाळांनी केलेले आहेत आणि त्यांच्यावरती कुठेही नियंत्रण नाही आहे. त्याची तक्रार आम्ही कुठे करायची हा एक प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये अगदी महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शुल्क जिकडे आम्हाला जास्ती वाटतं अशी तक्रार कोणी करायची, कुठे करायची, या संदर्भात सरकारने काय आत्ताच्या कायद्याच्या अंतर्गत योजना केलेली आहे? नाही, आपण मंदाजी विचारलं म्हणून आपल्याला मी सांगतो की आपण ज्या या नियम आपलं शिक्षण शुल्क नियमन कायद्याच्या संदर्भात आपण चर्चा करतो, त्याच्यामध्ये आपण 2011च्या संदर्भामध्ये जो कायदा आलेला आहे तो कायदा इतका स्पष्ट आहे आणि त्या कायद्याची जर काटेकोरपणे अंमलबजावणी म्हणजे आज तुम्ही म्हणालात की होते की नाही, पण ही जबाबदारी ह्या पद्धतीची म्हणजे कायद्याची म्हणजे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम हे पालकांचं पण आहे. तशा स्वरूपाच्या म्हणजे शाळा स्तरावरती तशा स्वरूपाच्या समित्या स्थापन झालेल्या आहेत. समजा ती समिती नीटपणे काम करत नसेल तर त्याला विभागीय स्तरावरती समित्या आहेत. ती विभागीय स्तरीय समितीचे जरी समाधानकारक जर तुम्हाला असं त्याच्याकडून जर अपेक्षा जर आपल्या पूर्ण होत नसतील तर त्याच्यासाठी पुनर्विलोकन समिती सुद्धा नेमण्यात आहे इथं अस्तित्वामध्ये. तेव्हा या स्वरूपाच्या तक्रारी पालकांच्या किंवा अन्य लोकांच्या नागरिकांच्या जर आल्या तर त्याचं समाधान करण्याचं म्हणजे अशा व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. आता अशा किती तक्रारी आल्या आहेत, किती लोकांनी या विभागाकडे अपील्स केलेले आहेत, याचे कुठेही संदर्भ किंवा काही एवढे अशी आपल्याकडे आकडेवारी नाही. पण कायद्याची अंमलबजावणी होते आहे की नाही पाहणं हे पालक आणि नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जर त्या पद्धतीने पाहिलं तर मला असं वाटतं की कायदा म्हणून ज्या गोष्टी आहेत त्याचा निश्चितपणे पालकांना आणि आपल्या पाल्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. नक्की. आपण ही चर्चा थोडीशी अतिशय क्लिष्ट असल्यामुळे कदाचित समजून घेतोय आणि त्या समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये या चर्चेमध्ये अत्यंत एक महत्त्वाचा जो मुद्दा राहतो शिक्षण म्हटलं होती. रमेश जोशी असतील आपल्या सोबत आहेत, राहुल कराड आहेत, राजेश टोपे आहेत, हे सगळे शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. या सगळ्यांना पुन्हा पुन्हा हा प्रश्न एका ब्रेक नंतर आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे शुल्क नियंत्रण. मग ते प्राथमिक शिक्षणाचं असू देत किंवा अगदी महाविद्यालयीन शिक्षणाचं असू देत, शुल्क नियंत्रण ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेकडे आपण कसं बघितलं पाहिजे आणि त्या प्रक्रियेमध्ये हे सगळं बघताना संस्था चालकांचा एक दृष्टिकोन असतो आणि त्याबरोबर पालकांचा दृष्टिकोन कोण सांभाळणार आहे आताच्या काळामध्ये, हा प्रश्न आपण घेऊन येणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये तुमचं. आपण चर्चा करतोय शालेय शुल्क नियंत्रण असेल किंवा महाविद्यालयीन शुल्क नियंत्रण असेल, याच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय. आणि शुल्क नियंत्रण कायदा जो झालेला आहे त्या शुल्क नियंत्रण कायद्याच्या अनुषंगाने ही चर्चा आहे. राजेश टोपे आपल्यासोबत आहेत, माजी उच्चतंत्र शिक्षण मंत्री. राजेश टोपे, पुन्हा पुन्हा मुद्दा हाच येतोय की ज्या वेळेला सामान्य माणसाला त्याच्या मुलांना शाळेत असेल किंवा महाविद्यालयांमध्ये पाठवायचं असेल त्यावेळेला परिस्थिती अतिशय गंभीर आहे आत्ताच्या काळामधली. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण सगळ्यांनी मान्य करायला काहीच हरकत नाही आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटते का की आत्ताचा हा शुल्क नियंत्रण कायदा आहे जो महाविद्यालय असेल किंवा 2011चा शाळा पातळीवरचा असेल, याची अंमलबजावणी खूप प्रामाणिकपणे होईल, संस्था चालकांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा अगदी पालकांच्या दृष्टिकोनातून असेल, त्याची जी 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 माणसं, ज्या संस्था हा कायद्याच्या अनुसार पाळत नाही आहेत, जो कायदा धुडकावून लावतात, अशांवरच्या कारवाईच्या बाबतचा ची शंका येते, त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? नाही, एक नक्कीच आहे की मी जसं सुरुवातीला सांगितलं की सुप्रीम कोर्टचं हे एक लँडमार्क जजमेंट आहे की ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने फार स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारांनी एकतर ताबडतोबीनं याची अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 2 समित्या करा आणि त्या समित्या आम्ही ताबडतोबीनं गठीत केल्या होत्या. शिक्षण शुल्क समिती आणि प्रवेश नियंत्रण समिती या दोन्ही समित्या रिटायर्ड हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली आम्ही मंत्री असताना होत्याच. त्या सर्व होत्या. त्या आता जे काही काम होणार आहे ते तसं पूर्वी जसं होतं तसंच होणार. त्याला आता कायद्याचा एक मोठा आधार मिळणार आहे आणि तो महत्वाचा आहे. तर कायद्याचा आधार देण्याच्या म्हणजे महत्वाच्या आता जसं पालकांचे प्रतिनिधी म्हणून जोशी मॅडमनी जसं सांगितलं, जोशी ताईंनी, की काय काय काळजी असते पालकांना आणि विद्यार्थ्यांना, त्या अँगलनी त्या पर्स्पेक्टिव्हनी बघूया. पहिला विषय असतो की माझ्या मुलाला प्रवेशामध्ये गडबड होता कामा नये. तर प्रवेश नियंत्रण समिती या माध्यमातून
पारदर्शकता या कायद्यामुळे निश्चित प्रकारे येणारच, कारण कायद्याचा त्याला फोर्स आहे आणि त्यामुळे यामध्ये सीईटीच्या माध्यमातून पूर्वी पण पारदर्शक होतच होतं, पण आता कायद्याचा आधार आहे आणि त्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रवेशाचा प्रश्न एक पारदर्शकताच्या माध्यमातून सुटेल आणि दुसरं जसं सर्वांना पाहिजे की माफक दरामध्ये शिक्षण, उच्च शिक्षण मिळावं. तर माफक दरामध्ये म्हणजे काय की आता ही तुमची फीज नियंत्रण समिती जी आहे, शिक्षण शुल्क नियंत्रण समिती, ही शिक्षण शुल्क नियंत्रण समितीचं काम एकच राहील की मागच्या 2-3 वर्षामध्ये काय खर्च झाला किंवा एकूण विद्यार्थ्यांवर होणारा खर्च, मग तो इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल, टीचर्सचा असेल, लायब्ररी, बुक्स, इक्विपमेंट सगळ्यांचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च भागिले विद्यार्थी ही त्याची फीस ठरवली जाणार आहे. हा एक फॉर्म्युला असतो आणि त्यामुळे माफक म्हणजे नफेखोरी होता कामा नये. यातला मुख्य अर्थ काय, गर्भित अर्थ या कायद्याचा असा आहे की कोणतीही संस्था नफेखोरी करता कामा नये, प्रॉफिटिअरिंग करता कामा नये आणि तो उद्देश आपल्याला या कायद्याने साध्य होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. दर्जा हा एक चिंतेचा विषय व्यक्त केला, तो दर्जा सुद्धा निश्चित प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी जर इनलाईन असतील तर नक्कीच दर्जा सुद्धा मेंटेन होईल आणि लास्टला जे सर्वांना पाहिजे असतं की इंजिनियर झाला तर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तर तो मार्केटमध्ये त्या दृष्टिकोनातून तो सेलेबल राहील, म्हणजे मार्केटमध्ये तो कुठल्याही परिस्थितीत एम्प्लॉयबल राहील. ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा निश्चित प्रकारे विषय आणि आपल्याला यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा एक प्रकारे जसं एक ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे आणि टेक्निकल हब म्हणून महाराष्ट्र पुढे आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी जसं सांगितलं की एक विस्तार झालेला मोठं आपल्या ह्या सगळ्या व्यावसायिक शिक्षणचा व्यवस्था आहे, त्याला जरा अधिक दर्जा प्राप्त होणं, नफेखोरी थांबणं, पारदर्शकता येणं, या सगळ्या गोष्टी यामध्ये साध्य होऊ शकेल असा मला विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे. नक्की हे महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय. पण राहुल कराड, तुम्हालाच हा प्रश्न आहे, अतिशय थेट प्रश्न आहे. तुम्ही म्हटलात मगाशी की शिक्षण सम्राट म्हटल्यावरती वाईट वाटतं आणि हे साहजिक आहे, कारण तुम्ही इतकी मोठी संस्था इतके वर्ष ज्या वेळेला चालवत असता त्या संस्थेच्या अनुभवातून तुम्ही हे म्हणणं साहजिक आहे. पण त्याबरोबरीनं जो नफेखोरीचा मुद्दा आहे, म्हणजे अनेक संस्था, अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ज्या वेळेला आपण बघतो, अगदी MD किंवा MBBSच्या लेवलला जे आकडे आम्ही ऐकतोय, जे आकडे दिले जातात असं आम्ही ऐकतोय, ते आकडे पाहता म्हणजे अशक्य वाटतं की अशा प्रकारच्या इतक्या महत्त्वाच्या डिग्रीज ज्या आहेत किंवा डिप्लोमा जे आहेत ते इतक्या पैशाला विकत घेता येतात. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्या डिग्रीज आम्हाला मिळत नाही, अशी ज्यावेळेला भावना समाजामध्ये रुजते, त्या भावनेचं आपण काय कराल? त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक एवढी मोठी संस्था चालक म्हणून त्या दृष्टिकोनातून काय बघता? मी तुम्हाला इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगू इच्छितो की मी आत्ता जर्मनीला गेलो होतो, तर वेस्टर्न जगाची उदाहरणं भारताला लागू होतात का? पण मला असं वाटतं की कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये ज्या पेसनी डेव्हलपमेंट झालेली आहे त्या पेसनी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचं अपग्रेडेशन, हायर एज्युकेशनची गोष्ट करा, स्कूल एज्युकेशनची गोष्ट करा, मला असं वाटतं की प्रायव्हेट शिक्षण संस्था ज्या पद्धतीने काही काम करतायत त्याला काहीतरी बॅकिंग असण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे असं माझं मत आहे. म्हणजे जर्मनीचा मी आता उल्लेख केला की गव्हर्नमेंट चेंबर्स म्हणजे जे काही कारखानदारी येतात तिथली गव्हर्नमेंट चेंबर, शिक्षण संस्था हे असे एकत्र येऊन तिथं काम करतात. म्हणजे कॉर्पोरेट जगत सुद्धा शिक्षणासाठी असं की बाबा शिक्षण हे मोठं झालं पाहिजे, आपल्याकडे सूतगिरण्या असतील, बाकीच्या सगळ्या कारखानदारीचा असेल, ह्याच्याकरता आपण सबसिड्या देतो, बाकीच्या गोष्टी देतो, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा विचार होतोय का? जेव्हा प्रायव्हेट संस्थांचं एक आणि हिस्टॉरिक थोडंसं आपण बॅकग्राऊंड लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या काही वर्षामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोर गरीब खेड्यामध्ये तुम्ही जा, कुठेही जा, न शिकलेली वेडी पालक सुद्धा त्यांच्या मनामध्ये असतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, त्या मुलाचा उद्धार फक्त शिक्षणाने होईल. हे इंडिपेंडन्स नंतर जे काही भारतामध्ये जे काही चित्र पाणी मागच्या 25-30 वर्षामध्ये, 30 वर्षापूर्वी तर इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं. अवघे 4 गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. शाळांच्या बाबतीत बघा, बाकीच्या गोष्टीत बघा, प्रत्येक पालकाला वाटतं आणि नकळत हे फ्लरिश जे काही होत आहे जागोजागी तुम्हाला, कारण रिक्वायरमेंटच एवढी आहे. आज 9 लाख शिक्षकांची तुटवडा आहे आपल्या स्कूल एज्युकेशनमध्ये पूर्ण भारतभरामध्ये तुमच्याला, कारण शिक्षण क्षेत्र वाढतंय आणि शिक्षणाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणतो की प्रायव्हेट प्लेयर्स आमच्यासारखे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आले पाहिजेत. मी माझं स्वतःचं सांगतो की आता 32 वर्ष झालं MIT एस्टॅब्लिश झाली, पण
त्या MIT ला आता आम्हाला पुढे चालायला त्या मानाने बाकीच्या लोकांच्या तुलनेने स्कोप आहे. आम्ही आमच्या पद्धतीने एक इकोसिस्टीम डेव्हलप झाल्यामुळे आम्ही पुढे चालतोय. शाळा झाल्या, कॉलेजेस झाले, 1000-1200 एकरमध्ये बाकीच्या अनेक संस्था उभ्या राहिल्या. पण एखादा नवीन जेव्हा शिक्षण संस्था चालक जेव्हा पुढे येतो आणि फी फिक्सेशन सारखा विषय हा जो काही आहे, तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी पालकांच्या दृष्टिकोनातून मी त्यांच्या बरोबर बोलतो, पण सरकारच्या वतीनं ह्याच्या बाबतीत काय पावलं, फक्त कंट्रोलिंगची पावलं उचलली जाणार आहेत का, की त्याची फी फिक्स करण्याच्या भूमिकेतनं तुम्ही काही त्याला एड देणार आहे, त्याला काही दुसरी पुष्टी स्कॉलरशिप डेव्हलप करता येतील का वेगळ्या प्रकारे. आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही गेलात तर पूर्णपणे इंजिनिअरिंग कॉलेजेस सगळे जे तिथले चालतात, सरकार पूर्णपणे, म्हणजे आपल्याकडे फक्त रिझर्वेशनच्या लोकांना इथं पूर्ण फी सरकार देतं, तुम्हाला माहिती असेल. आणि ती सुद्धा फी आपल्याला इतकी उशिरा मिळते. आमचे कॉलेजेस चालवत असताना कॉलेजेसवर, प्रायव्हेट कॉलेजेसवर टीका होते की बाबा अनेक लोकांचे पगार दिले गेले नाहीत, शिक्षकांचे पगार दिले गेले नाहीत, ते वेळेवर दिले गेले नाहीत. मला वाटतं इतक्या वर्षापासून ह्या गोष्टींवर चर्चा होतीये, तर खरोखर असे काही कॉन्क्रीट पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि परत मी सांगतो की ज्या रॅपिड पेसनी इंडस्ट्री डेव्हलप होतीये, एज्युकेशन मध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. परवा डॉक्टर रघुनाथ माशेलकरांशी माझं बोलणं चाललं होतं, ते म्हणे राहुल ई लर्निंगचा विषय गेला, आता मोबाईल लर्निंगचा विषय. नक्की राहुलजी, तुम्ही जे म्हणताय की आता ज्या पद्धतीनं तुमच्यासारख्या संस्थांना असेल, खासगी संस्थांना असेल, काहीतरी एक सरकारकडनं सुद्धा एक प्रकारचा जो पाठिंबा मिळाला पाहिजे, तो पाठिंबा मिळताना दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. गणेश हाके, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की एकीकडे इंजिनिअरिंग कॉलेजचं उदाहरण त्यांनी दिलं, इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडलेली आहेत, म्हणजे काही ठराविक इंजिनिअरिंग कॉलेजेस सोडली तर महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. ज्या संस्था चालकांनी इंजिनिअरिंग कॉलेजेस काढलेले आहेत त्यांची सुद्धा अवस्था जी ती अत्यंत बिकट झालेली आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, दुसरीकडे आपल्याला शिक्षण परवडत नाही म्हणून न शिकणारी माणसं आपल्या समोर येतात. हे जे सगळं विरोधाभास आहे, त्या विरोधाभासाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि खास करून अशा खासगी शिक्षण संस्थांना तुम्हाला असं वाटतं का की सरकार कधीतरी काहीतरी अशा प्रकारचं अनुदान देण्याची गरज आहे सरकारने? नाही म्हणतात, राजेश टोपे साहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये उल्लेख केला की तो जो कायदा आलेला आहे त्याचा ड्राफ्ट आम्हीच केला, मीच त्याच्यावरती सही केलेली आहे. मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला होता आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं आपण एक तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून म्हणजे त्याला आपण शिक्षण शुल्क समिती आणि प्रवेश नियंत्रण समितीची आपण उच्च न्यायालयाच्या आणि माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी नेमलेली होती. ती तात्पुरत्या स्वरूपाची कमिटी होती. खरं म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर जर आज जो कायदा झालेला आहे तो जर तात्काळ तेव्हा जर झाला असता तर कायद्याच्या बंधनामध्ये किंवा कायद्याच्या धाकामुळं गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या काही संस्थांनी पालकांची लूट केली, 2-2, 3-3 लाख, 2.5 लाख रुपये इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीस घेतल्या, जर याचं नियंत्रण म्हणजे हा कायदा जर असता आणि त्याची नीट अंमलबजावणी जर झाली असती तर गेल्या 10-12 वर्षामध्ये आज जो कायदा इतक्या हातगाईवर येऊन किंवा हे करण्याची गरज का वाटली, 10-12 वर्षामध्ये आघाडी सरकारला हे म्हणजे करावंसं का वाटलं नाही, हे सरकार आल्यानंतर लागली 6 महिन्यामध्ये त्याचा अध्यादेश काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री साहेबांनी तो अध्यादेश काढला. ऐकून कारण आहे का प्लीज माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मला वाटतं मी बोललं पाहिजे आता. मला वाटतं मंदार बोललं पाहिजे. माझं बोलणं होऊ दे. आतापर्यंत राजकारण केलेलं नाही. मी आतापर्यंत राजकारण केलेलं नाही. मी राजकारणाचा एक शब्दही बोललेलो नाही. मी एकच जबाबदारीने सांगितलं की ह्याच्यावर सर्व काही झालेलंच होतं. चर्चेचा विषय चालू होता. आमच्या गव्हर्नमेंटचं इंटेन्शन होतं. मी स्वतः ह्याची कमिटी नेमली होती. या कमिटीवर कायद्याचा मसुदा जो आहे पण झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गणेश एवढं म्हणणं आहे की तुम्ही ते केलं नाही. 10-12 वर्ष लागली सर, 15 वर्ष तुमचं सरकार होतं सर. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच काम होत गेलेलं आहे, असा काही विषय पण कायद्याचा आधार त्याला आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कायद्याचा आधार तुम्ही केला नाही. तात्पुरती व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने तशा स्वरूपाची तात्पुरती व्यवस्था या मुद्द्याला पॉलिटिसाइज करण्याची गरज अजिबात नाही करत. आपण अनेक गोष्टी नाही, ठीक आहे, आपण राजकारण थोड्या वेळ बाजूला ठेवूया. पुन्हा रमेश जोशी, तुम्हालाच हा प्रश्न आहे की आता शुल्क नियंत्रण हा जो आपण विषय घेतलेला आहे, अगदी प्रवेश नियंत्रणाचा सुद्धा त्या अनुषंगाने कायदा झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की ही नफेखोरी जी आहे, या नफेखोरीमुळे सातत्यानं ज्या संस्थांवरती, अगदी शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील, ज्या संस्था शिक्षण म्हणजे शिकणं ही प्रक्रिया अतिशय जिकिरीची बनवून टाकतात, त्या संस्थांच्या बाबतची तक्रारीची प्रक्रिया असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये पालकांची जागृती असेल,
ती होणं गरजेचं आहे, नाहीतर अशा कायद्याला काही अर्थ नाही. हे अगदी खरं आहे. आपल्याकडे 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा तयार झाला, पण त्याचं कोणत्याही प्रकारानं जनतेचं प्रबोधन, जनतेचं प्रशिक्षण याच्यात न झाल्यामुळे हा कायदा संबंध धूळ खात पडलेला होता. यामधून फुकट शिक्षणातून शिक्षणाची दारं खुली होणार होती. परंतु शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कायद्याच्या म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो मूलभूत हक्क म्हणून आहे त्या मूलभूत हक्काच्या बद्दल जनजागृती करायची नाही, ही संबंध या प्रांतातली अवस्था होती. मी महापालिकेच्या क्षेत्रापुरतं निश्चितपणे सांगू शकतो की इथे 1100 प्राथमिक शाळा काढल्या. त्या प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा किमान ह्या राईट टू एज्युकेशन ऍक्टची अंमलबजावणी सुद्धा झाली नाही. कोणत्याही शासनानं संबंध देशामध्ये या कायद्याची जो मूलभूत हक्क आहे संविधानातला त्याची अंमलबजावणी केली नाही. आता जो कायदा काढलाय तुमच्या फी नियंत्रण कायदा वगैरे वगैरे, शालेय शिक्षणामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट आल्यानंतर 1ली ते 8वी पर्यंत शालेय शिक्षणाच्या फीची कंट्रोल करायची आवश्यकताच नाही. सर्व मुलांनी पब्लिक एज्युकेशन मध्ये गेल्यानंतर आणि ते जर सघन करण्याचा प्रयत्न जनतेनं आणि सरकारनं जर नीटपणे केला तर या ठिकाणी आपोआपच एक शिक्षणाचा भक्कम पाया इथे उभा राहू शकतो. आज आपल्याकडे झालंय काय नेमकं, आमचं प्राथमिक शिक्षण हे भुसभुशीत आहे. लोकांना सांगितलं जातं की तुम्ही जास्त पैसे खर्च करा म्हणजे जास्त दर्जेदार शिक्षण मिळतं. मुळातच ही चुकीची संकल्पना आहे आणि त्यामुळं गरीब माणसाला असं वाटतं मी पोटाला चिमटा काढला पाहिजे पण माझ्या पोराच्या प्राथमिक शिक्षणाकरता मी कर्ज काढून पण शिकवलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, अमेरिकेमध्ये 2008 आणि 2009 मध्ये जी संबंध मंदी आली होती ती घरांसाठी वारेमाप कर्ज बँकांनी दिल्यामुळे आली होती. आता जी मंदी येऊ घातली असेल अमेरिकेमध्ये ती शिक्षणासाठी उधळपट्टी करण्या इतकी $1 ट्रिलियन इतकी कर्ज ही शिक्षणाच्या करता म्हणून दिली जात आहेत. मलाही आपल्याला मुद्दाम का सांगायचं आहे की शिक्षण महाग केलं म्हणजे चांगलं मिळतं ही संकल्पना पहिल्यांदा जनतेच्या मनातून पुसून टाकण्याची गरज आहे. ज्या गोष्टींच्या करता तर डिजिटल रेव्होल्युशन आणि मी मोबाईल रेव्होल्युशन वगैरे म्हणतात, मला यांना असं विचारायचं आहे शिक्षणाच्या प्राथमिक भागामध्ये आपण किती मुलांना गुंतवलेलं आहे याच्यामध्ये, ते जोपर्यंत आपण नीट करत नाही तोपर्यंत वरचं शिक्षण म्हणजे जो पाया आहे तो भुसभुशीत आणि वरती कळस मात्र एखादा चकचकणारा अशा प्रकारचा ते राहणार आहे. मला आपल्याला सांगायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस मधला 25% ग्रॅज्युएट हा नॉन एम्प्लॉयबल ग्रॅज्युएट असतो. पैसे घेऊन त्याला आपण डिग्र्या देतो किंवा त्याला प्रवेश देतो आणि त्याचा पुढे त्याला एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने उपयोग होत नाही. याच्याऐवजी आपण जर प्राथमिक शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली शासनानं तर त्यामधून आज मुलांच्या मनामध्ये पालकांच्या मनामध्ये आज प्राथमिक शिक्षणाबद्दल की पब्लिक एज्युकेशन इज अ बॅड एज्युकेशन, शिक्षक शिकवत नाहीत, अमुक करत नाहीत, हा निश्चितपणे मोटिवेटेड प्रचार गेली 20 वर्ष 15 वर्ष. रमेश जोशी तुम्हाला एक त्यामुळे एक उपप्रश्न विचारायचा आहे. एक उपप्रश्न तुम्हाला थांबवून एक उपप्रश्न तुम्हाला विचारतो. जर तुमचं म्हणणं आहे की जर 1ली ते 8वी हे प्राथमिक शिक्षण जर का शासनाच्या फंडिंग वरती सुरू झालं, सगळ्या संस्थांना त्या पद्धतीनं जर का त्याचा पाठिंबा त्या निमित्ताने मिळाला, आर्थिक पाठिंबा त्या निमित्ताने मिळाला असं जर आपण गृहीत धरलं तर मग प्राथमिक शिक्षणाच्या वरचं जे शिक्षण आहे ते शिक्षण ज्या संस्था चालवत आहेत, जे संस्था चालक चालवत आहेत त्याच्यासाठीची आत्ताची पर्यायी व्यवस्था जी आहे ती तरी आपल्याला मान्य आहे का? म्हणजे ज्या संस्थांचा जो अधिकार आहे पर्यायी व्यवस्था म्हणजे केव्हा अंमलात येणार, त्या संस्थांचा जो अधिकार आहे संस्थांचा अधिकार पहिल्यांदा त्यांनी आपलं कर्तव्य नीट बजावलं तर मग त्यांना अधिकार प्राप्त होईल. त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात का? 1ली ते 8वी पर्यंत फुकट. आपल्या मुंबई शहरामध्ये जेव्हा जवळजवळ 80% खाजगी शिक्षण संस्था या जेव्हा मान्यता मुदतवाढीपासून वंचित व्हायची पाळी निर्माण झाली, ती RTईचे निकष ते पाळत नाहीत, फुकट आणि सक्तीचं शिक्षण देत नाहीत. 30 मुलांचा पट
1ली ते 5वी करता आणि 35 मुलांचा पट 6वी ते 8वी करता मेंटेन करत नाहीत. वर्गात 70 मुलं ठेवायची आणि दर्जेदार शिक्षणाचे टेंभे मिळवायचे. या गोष्टी इतक्या विसंगत आहेत, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण येतं का? आपल्याला माहिती असेल नांदेड जिल्ह्यामध्ये असताना शाळांवर रमेशजी मी माफ करा, थोडा वेळ थांबवतो. अगदी एक आपल्या सगळ्या शुल्क नियंत्रण कायदा जो आहे, 1 मिनिट, हा बोला. एक फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो, शुल्क नियंत्रण कायद्याच्या निमित्तानं या ठिकाणचा बेसिस जो आहे प्राथमिक शिक्षणाचा, या प्राथमिक शिक्षणाकरता शुल्क नियंत्रण कायद्याची गरज नाही. लोकांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये, सीबीएसई स्कूलमध्ये आणि नॉन बोर्डाच्या शाळांमध्ये मुलं पाठवायची असतात आणि मग तिथले संस्था चालक त्यांना चापून लुटत असतात. त्यांच्याकरता शुल्क नियंत्रण कायदा सामान्य माणसाकरता नाहीये. त्याच्याकरता फुकट शिक्षण, सरकारी शिक्षण हे ठीक आहे. हा नक्की हा एक नक्की महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा जो मुद्दा आहे तो त्या मुद्द्याबरोबर अगदीच आता जवळजवळ 30 सेकंदामध्ये मी खरं तर सगळ्यांना मी लिमिट देईन. पण पुन्हा राहुल कराड, हा जो अनुदानाचा मुद्दा तुम्ही म्हटलात किंवा पाठिंब्याचा मुद्दा, आर्थिक पाठिंब्याचा म्हटलात संस्थांना, जो येणाऱ्या काळात तुम्हाला अपेक्षित आहे असं तुम्ही म्हणताय, पण हा जो एक तिढा आहे, प्राथमिक शिक्षणाचं बर्डन घेऊनच ज्या वेळेला माणसं निघतात शिक्षणाच्या सुरुवातीला, त्यांनी पुढे अजून अधिक ची फी देणं वगैरे हा खूप लांबचा पल्ला आहे. त्यासाठी किमान ही जी शुल्क नियंत्रण जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये अंमलबजावणीच्या पातळीवरती नीट होईल असं तुम्हाला वाटतंय का संस्थाचालकांच्या दृष्टिकोनात? सर तुम्ही म्हणजे मला हॅलो हा बोला. हा नाही, मला नक्कीच ह्याच्यामध्ये सरकार जेव्हा अशा प्रकारचं काही ह्या बाबतीमध्ये जेव्हा काही सूचना येते, तर ज्या काही रेप्युटेड संस्था ज्यांनी काही सन्मानाने इतक्या वर्षात काही काम केलेलं आहे, तर ह्याला असं म्हणून कसं चालेल की सरकार एकदा जेव्हा काही कम्युनिकेशन करतं. पण मी मगाशी परत मांडल्याप्रमाणे माझा स्वतः वैयक्तिक व्ह्यू मी तुम्हाला सांगितला की आपण प्रोग्रेसिव्ह एक नेशन ज्या प्रकारे जे काही आपण अचीव्ह करतोय, आणि शिक्षण सगळ्यांच्या नजरेमध्ये एका गोष्टीमुळे येते, पॉप्युलेशन खूप वाढतंय. शिक्षणाच्या विषयीची आवड आपल्या रक्तामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यापासून प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा शिकावा, आणि त्या ह्याच्यातनं शाळा काय, कॉलेजेस काय, ह्याचा विकास होतोय. आज अमेरिकेमध्ये 1500 विद्यापीठ आहेत, 1500, आणि एक विद्यापीठ 500-500 एकराचं विद्यापीठ आहे. शाळांची गोष्ट घ्या किंवा बाकीच्या गोष्टी घ्या. आज पण भारतामध्ये मला असं वाटतं की जे स्वातंत्र्यानंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊन राहिले आणि प्रायव्हेट संस्थांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्याला हातभार सरकार, कारखानदारीता ह्या सगळ्याच्या माध्यमातून लागला पाहिजे. आणि ह्या सरकारच्या कायद्याविषयीची तुम्ही गोष्ट बोलला तर नक्कीच ह्या विषयी एकदा सरकारने बोलले. पण मी माझा मुद्दा इथं सांगू इच्छितो की आपल्याला एक कोहेसिव्ह सिस्टीम कशी बनवता येईल की ज्या माध्यमातून शिक्षण संस्थांचाही जो काही एंटरप्रेन्योरशिप स्पिरिट त्यांचं जे आहे ते पण जागृत राहील, आणि पालकांनाही काही त्या माध्यमातून वाटेल की बाबा खरोखर आम्हाला हे अफोर्डेबिलिटी ह्याच्यामध्ये होतीये. थँक्यू. नक्की तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. पुन्हा अगदी थोडक्यात अमृता, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय तुम्हाला भीती वाटते, कशा प्रकारे? मी येतो रमेश सर तुमच्याकडे येतो. अमृता जोशी, काय प्रकारची भीती वाटते? या सगळा कायदा आलाय आता, आपल्याला असं किमान म्हणायला हरकत नाहीये की शुल्क नियंत्रण होईल, ज्या पद्धतीनं शुल्क नियंत्रण अपेक्षित आहे आपल्याला ते होईल असं पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर कायदा आता येतो आहे तर हा कायद्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा एखाद्या शाळेनी जर हे पाळलं नाही तर एखाद्याला जर कंप्लेंट करायची आहे, तक्रार करायची आहे, तक्रार करायला सगळ्या व्यवस्था आहेत, सगळं आहे. पण मग आपण व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन जे म्हणतो की प्रोटेक्शन कोण देणार आहे त्याला, नाहीतर उद्या त्या मुलावरती त्याचा परिणाम होईल, त्यामुळे पालक घाबरतात. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जी आपण फ्री एज्युकेशन म्हणतोय, ही नक्कीच का नाही, कुठल्या पालकाला आवडणार नाही. आणि मला नाही वाटत की कुठल्या खाजगी इन्स्टिट्यूशनला हे कुठल्या पालकाच्या डोक्यात भरवलं पाहिजे की फ्री एज्युकेशनला नको जाऊस, तू प्रायव्हेट ह्याला गेलास तर चांगलं मिळेल. आज खाजगी असू देत की फ्री असू देत, प्रॉब्लेम हा आहे भारतामध्ये आज झालेला की फक्त महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्येच मी म्हणेन. कारण चांगले टीचर्स मिळत आहेत का, मला नीट शिकवलं जात आहे का? आजची जी पिढी आहे ही नुसतीच ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॉल म्हणणारी नाहीये. आज बी फॉर ब्रॅकिओसॉरस आहे आणि डी फॉर डायनोसॉर नाही तर डी फॉर डायमोरफोडॉन म्हणणारी आहे. तर हे ज्ञान नक्की शिक्षक पुरवू शकतंय का, हा मुद्दा आहे. त्यामुळे नेमके शिक्षक मिळणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ह्या मुद्द्याकडे फार दुर्लक्ष होतं. हा गुणवत्तेचा मुद्दा झाला. गुणवत्तेच्या मुद्द्याकडे सुद्धा येऊया कधी पुन्हा.
एकदा आपण या चर्चावरती, कारण शिक्षण इतकं मूलभूत असा विषय आहे, त्या मूलभूत विषयावरती सातत्यानं आपण चर्चा केलीच पाहिजे आणि तरच यातनं काहीतरी मार्ग निघतील येणाऱ्या काळामध्ये, यामध्ये काही शंका नाही आहे. अर्थात एक कायदा झाला आहे, प्रवेश नियंत्रण असेल, शुल्क नियंत्रण असेल, कायदा झालेला आहे. या कायद्याची अंमलबजावणी कशी होते ती पुन्हा तुमच्या आमच्या सगळ्यांवरती अवलंबून आहे, कारण या अंमलबजावणीच्या माध्यमातून खास करून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जागरूकतेनं बघायला पाहिजे आणि सातत्यानं जिथे जिथे काही चुका होत असतील त्या चुका निदर्शनास आणल्या पाहिजे. धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.